नमस्कार सर्व वाहन चालक बांधवांना नमस्कार. मित्रांनो, आज 11 तारीख जानेवारी महिना आपला 2024चा आपल्या सरकारने आपल्यावरती काळा कानून आणला होता. त्याचा देशभरातून विरोध झाले. आता बऱ्याच चालकांना नोटिसा गेल्या किंवा कोणाला म्हणजे प्रत्येक आता शासनाने त्यांचे कलेक्टर असतील, SP असतील यांना आदेश दिले की जे आंदोलन करताय, जे चालक बांधव रस्त्यावर उतरून ते आंदोलन थांबवण्यासाठी की तुम्ही त्यांना डायव्हर्ट करा किंवा त्यांना समजवा की हा कायदा अजून चालू नाही झाला. आपल्या बऱ्याच ट्रान्सपोर्टर असतील, ट्रान्सपोर्ट असोसिएशन असतील, थोडक्यात म्हणजे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन असेल, बरेच असोसिएशन आहे किंवा शासकीय पदाधिकारी जे शासनाचे वरिष्ठ पदाधिकारी जे कलेक्टर, जिल्हाधिकारी आपण म्हणतो, त्यांना SP म्हणतो, कमिशनर म्हणतो, ACP असतील जे ट्रॅफिक विभागाचे, परिवहन विभागाचे असतील, यांना आदेश दिले शासनाने की हे जे वाहन चालक आंदोलन करता यांना तुम्ही समजवा की कायदा चालू नाही झाला, पहिलाच कायदा. हे सगळं ठीक आहे साहेब, आम्ही मान्य करतो की हा कायदा चालू नाही झाला. पण माझं एक मत आहे, तुम्ही जे आम्हाला सांगताय की हा कायदा चालू नाही झाला, पण आम्हाला हे सांगा ना, आमच्या अडचणी नुसता हा कायदा लागू झाला म्हणून नाही हो. आमच्या ज्या अडचणी, वाहन चालकांच्या ज्या अडचणी आहे, भारतातील 11 कोटी ट्रक चालकांच्या अडचणी आहे की हा कायदा म्हणून आम्ही उभं रस्त्यावर नाहीये. आमच्या बाकीच्याही काही अडचणी तुम्ही आजपर्यंत आपल्या शासनाने म्हणतो मी, राज्यकर्ते ते कसं दर 5 वर्षानंतर मंत्रिमंडळ बदलतं, पंतप्रधान बदलतील, गृहमंत्री बदलतील, मुख्यमंत्री भारताच्या राज्याचे बदलतील, वेगवेगळं ते बदलतं. पण प्रशासनासाठी मी सांगू इच्छितो की साहेब, प्रशासनात बसलेल्या पदाधिकारी जे जे कलेक्टर असतील, जिल्हा कलेक्टर असतील, SP असतील किंवा जे आपले वरिष्ठ अधिकारी असतील मोठे, यांना माझी विनंती आहे. परिवहन खात्याचे अधिकारी असतील, RTO अधिकारी असतील, यांना माझी विनंती आहे, साहेब आजपर्यंत तुम्ही वाहन चालकांसाठी केलेलं चांगलं काम दाखवा. किंवा तुम्ही आता समजा कलेक्टर असतील, मला एक सांगा, 2018 एक आंदोलन झालं होतं डिझेलच्या दरवाढीच्या याच्यात एक आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनाचा विषय असा होता की डिझेलची दरवाढ झाली आणि बरेच GST वगैरे असायचं. त्यावेळेस आम्ही आमच्या नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन NDTA आणि सर्वांनी मिळून संप केला होता. आणि त्यावेळेस तिथं निमाचे म्हणजे आमच्या MIDCचे वगैरे पदाधिकारी आलेले होते. ह्या पदाधिकाऱ्यांसमोर मी एक निवेदन सादर केलं होतं की बाबा, आपल्या MIDC मध्ये, आपल्याच काय महाराष्ट्रातल्या पूर्ण MIDC ज्या आहे, गुजरातमधल्या असतील, भारतातील कुठल्याही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर ज्याही कोणी असतील, तेथील कंपन्यांमध्ये कलेक्टर मार्फत किंवा SP मार्फत असं काही निवेदनं गेले की किंवा त्या कंपन्यांमध्ये वाहन चालकांसाठी काय सुविधा आहे असं काही केलंय का? नाही. त्याचं कारण असं आहे साहेब, वाहन चालक जो आहे ना, ट्रक ड्रायव्हर, याची पहिली गोष्ट किंमतच नाही. ह्या भारताचा कणा असलेला, दळणवळणाचं मुख्य साधन असलेला हा वाहन चालक, याला एकदम म्हणजे नीच दर्जाची वागणूक दिली जाते. त्या कंपनीचा वॉचमॅन असेल किंवा त्याचा अधिकारी असेल. आजपर्यंत आपल्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, एकाही कलेक्टरने, जे UPSCतून सिलेक्ट होऊन कलेक्टर जातात, आतापर्यंत असं तर कोणी झालं नाही की वाहन चालकाचा मुलगा कलेक्टर झाला. कारण परिस्थिती त्याची नसतेच मुलाला एवढं शिकवायजोगी. जर कोणी वाहन चालकाचा मुलगा, माझी सर्व वाहन चालकाला विनंती, आपले पोरं शिकवा, यांना UPSC MPSC क्रॅक करायला लावा. आणि वाहन चालकाचा मुलगा ज्या वेळेस तिथं SP होईल किंवा कलेक्टर होईल ना, तर त्या कलेक्टरनी एकच करायला पाहिजे, पहिले त्याच्या जिल्ह्यातील सर्व MIDCतील कंपन्यांना आदेश देणे की बाबा, तुम्ही वाहन चालकांसाठी काय करता. पहिली गोष्ट, त्यांच्या मुख्य गरजा,
तुमच्या कंपनीत गाडी आल्यानंतर पहिला विषय 12 तासाच्या आत गाडी अनलोड करून बाहेर करा, किंवा लोडिंगसाठी आली असेल तर लोडिंग करून बाहेर करा. कंपन्या त्यांच्या सोयीनुसार गाडीला गोडाऊन मानतात. 24 तास 3-3 दिवस कंपन्यांच्या बाहेर गाड्या उभ्या असतात. वाहन चालक डासांमध्ये बसलेले असतात, झोपतात. आता बरेच व्हिडिओ बघितले. आता एक मुंबईचा व्हिडिओ आला आहे की तो ड्रायव्हर, टँकर ड्रायव्हर आहे, तो अक्षरशः त्या गाडीत मयत पावला. डास चावले असतील, तब्येत बिघडली असेल, मयत झाला तो गाडीतच. ते 1 दिवसानंतर तिथल्या कंपनी प्रशासनाच्या लक्षात आलं. मग मला एक सांगा, त्या कंपनीने, ठीक आहे तुमच्या कंपनीचा रूल असेल ना, तर गाडी 24 तास अनलोड आणू नका. ड्रायव्हरला सांगा, बाबा रे तू तिथं हॉटेलवरती कुठंतरी थांब. कंपनीत बोलून घ्यायची, पेपर गेटवर जमा करायची आणि त्याला ताटकळत उभं ठेवायचं. गाडीच्या कंपनीच्या गेटवर गाड्या 2-2 दिवस किंवा आतमध्ये घेतल्यानंतर, काही कंपन्या तर अशा नालायक आहे की कंपनीत गाडी घेतल्यानंतर ड्रायव्हरला बाहेर काढून दिलं जातं रात्री मुक्कामी गाडी असल्यावर. आहे, मी सांगतो, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर MIDC ती हिंदुस्तान लिव्हर कंपनी आहे. गाडी अनलोडिंगसाठी आत गेल्यानंतर कंपनीच्या बाहेर ड्रायव्हरला जावं लागतं. आणि त्यांनी एक जी रूम ठेवली, तिथं पांघरणे आथरण्याचा विषय सोडा, रात्री ड्रायव्हर काय तिथं एखादा कैदी जरी नेऊन झोपवलं तू झोपणार नाही, अशी परिस्थिती, डासांची वगैरे अशी परिस्थिती असते. अशा कंपन्यांच्या व्यवस्था आहे. तो ड्रायव्हर जर घरदार सोडून तुमच्याकडे तुमचा माल घेऊन आलेला आहे, तर तुमची एक नाईक जबाबदारी, तुमची एक जबाबदारी पडते की त्या वाहन चालकाचा बंदोबस्त कर, राहण्याचा. किंवा एक तर पहिली गोष्ट, नका उपकार करू त्याच्यावरती. गाडी आली 12 तासाच्या आत अनलोड करून बाहेर काढा, किंवा लोड करायला आली असेल तर लोड करून बाहेर करा. तो एक मुद्दा. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये टॉयलेट बाथरूम यूज करून दिल्या जात नाही वाहन चालकाला. पहिली गोष्ट तर गेटच्या बाहेर गाडी असेल तर मध्ये एंट्री नसते, आणि जर मध्ये गाडी असेल तर यूज करायला गेलं तर मग ते तर कुठंतरी त्यांच्या प्रेस्टिजचा विषय असतो. अधिकारी वर्गाला वेगळं असतं, कर्मचारी वर्गाचं बाथरूम वेगळं असतं. तिथं त्या ड्रायव्हरला बाथरूमला जायला बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. सगळे उदाहरणं नाही सांगू शकत मी स्वतः अनुभवतो. मला 20 वर्ष झाली मी ड्रायव्हिंग करतोय, ह्या अनुभवामधून मी बोलतोय, आणि ही सत्य परिस्थिती. हा एक प्रॉब्लेम. MIDC मध्ये वाहन चालकांना अडचणी, हॉटेलचं जेवणाचा प्रॉब्लेम, बरेच ड्रायव्हर लोक गाडीत बनवून खातात. चुकीचं खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत बिघडते आणि असे मयत पावतात ते. तो एक प्रश्न. साहेब, माझं प्रशासनाला अजून एक विनंती आहे. जी ड्रायव्हरची रस्त्याने होणारी लूट आहे, आता तर ई-चलन सिस्टीम आली. साहेब, एंट्री जर नाही दिली ना, कॉन्स्टेबल काहीच करत नाही. आम्हाला म्हणजे सांगतो बघ, एंट्री नाही देत, ठीक आहे, ओके, नको देऊ, गाडी पास जाऊन देतो, गाडीचा फोटो काढतो, त्याच्या मनमानी कलम टाकतो आणि दंड करतो. कितपत योग्य आहे साहेब? मनमानी कलम टाकून दंड टाकला जातो, आणि तो दंड मग वाहन मालकाला भरावा लागतो, किंवा तो स्वतः चालक मालक असेल त्याला भरावा लागतो. का हो? तुम्हाला एंट्री नाही दिली म्हणून? का तुम्हाला पगार कमी आहे? का तुम्हाला वरती गृह खाता असेल, कुठल्या खात्यांना तुम्हाला ते सांगतात ना, आम्हाला वरती पुरवावं लागतं बाबा, आम्ही नाही घेत हे पैसे. माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस आम्ही हवालदारला विचारतो, साहेब अहो 100 नाही 50 घ्या, किंवा 200 नाही 100 आहे, तो हे बाबा हे काय माझ्या खिशात एकट्याच्या नाही जात, आम्हाला वरती वाटावं लागतं. काही परिस्थिती, हा भ्रष्टाचार थांबू शकत नाही का? एक तो प्रॉब्लेम झाला. दुसरी अडचण, बॉर्डरवरती, चेकपोस्टवरती गाडीला जेवढे टायर आहे ना तेवढी एंट्री द्यावं लागते साहेब. आमचे नॅशनल परमिट गाड्या होल्डर असताना, ड्रायव्हर युनिफॉर्मवरती असताना, गाडीत अंडरलोड माल असताना टायरवरती एंट्री द्यावा लागते. 6 टायर असेल 100 रुपये, 10 टायर असेल तर 200 रुपये, 12 टायर असेल तर 500 रुपये, 12 टायरच्या पुढे असेल तर कंपल्सरी 1000 रुपये. एका नॅशनल हायवेवरती एका बॉर्डरवरून किती गाड्या पास होतात? गणित करा. आणि ते गणित करून मला एक सांगा की आजपर्यंत एका दिवसाला त्या चेकपोस्टवरून किती एंट्री जमा होते, किती पैसा. तुम्ही पैशाचा पाऊस पडताना पाहायचा असेल तर बॉर्डरवर जा. एवढं भ्रष्ट अधिकारी आपले कर्मचारी असताना सरकार जर असे कायदे ह्या शोषित वाहन चालकांवर आणत असेल तर लाज वाटली पाहिजे सरकारला. तेवढा मला अधिकार नाही, पण बोलतो का तळमळे. त्या सरकारला, प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. अहो, आपल्याला लाख लाख रुपये पगार आहे, RTO अधिकाऱ्यांना पगार कमी आहे का? लाख लाख रुपये पगार घेणारे आमचे 1000, 1500, 500 रुपये घेऊन किती मोठे होतात, आणि घेऊन ते पैसे कुठं पाठवतात? मंत्र्यांपर्यंत. त्यांना कमी पडले का मग असे कायदे काढणार? सत्य परिस्थिती आहे. अशा खूप अडचणी.
पुस्तक तयार होईल लिहिलं तर. पण मग काय शेवट वाहन चालकाला ड्रायव्हरला वाली नाही. पण एक लक्षात घ्या, आता बरेच लोक जागे झाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहन चालक माझे हुशार व्हायला लागले, याचा विरोध करायला लागले. आणि झालाच पाहिजे. आम्ही माणसं आहे, माणूस म्हणून आम्ही मतदान करतो. मेन म्हणजे महत्वाचं, आम्ही तुम्हाला मतदान करतो. आमचा अधिकार आहे. ह्या देशात लोकशाही हुकुमशाही नाही. आणि ह्याच लोकशाहीने आम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहे. फक्त एवढंच आहे, आमचा वाहन चालक अशिक्षित आहे, शिक्षण कमी झालंय, पण तो पूर्ण भारत फिरतो, भारतातल्या चाली रीती रूढी परंपरा सगळं जाणतो, कुठल्या राज्यात काय होतं, कुठं काय असतं सगळं जाणतो. तुमच्यासारखे भुरट्यांना तो पोचतो. असं समजा तुमच्या अंगावर वर्दी आली, याचा अर्थ तुम्ही शोषित वाहन चालकांकडून शोषण करणार. कितपत योग्य आहे? आता कालचंच 1-2 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो. शिर्डी बायपास आहे, माझी छोटी गाडी आहे ऐश्वर्या साहेब. शिर्डी बायपासला मी जात असताना मला गाडी अडवली. माझ्या पुढं कमीत कमी 4-5 गाड्या त्यांनी 10 टायर 12 टायर सोडल्या. रात्रीचे 2 वाजलेले होते. आणि कुठल्याही शहरात जिथं नो एंट्री असेल तिथं रात्री 11-12 नंतर नो एंट्री खुलते, गाडीत अवजड वाहनांना प्रवेश असतो. तिथं सरळ सरळ वसुली तिथं आहे. तुमच्या नगरच्या तिथं असेल, बऱ्याच शहरांच्या बाहेर तिथं डायरेक्ट गुंड बसवलेले, गुंड काठे घेऊन दमदाटी. मला स्वतःला दमदाटी केली. तू काय उपटून घेणार आहे, पैसे दे, एंट्री दे तर गाडी, नाही तर बायपास नाही. म्हणजे ह्या गोष्टींचे व्हिडिओ काढून भरपूर व्हायरल झाले. अक्षरशः गुंड, पोलीस कर्मचारी बसलेले असतात आणि हे गुंड येऊन दादागिरी करतात. यांची लायकी नाही. अरे 35-35 लाखाच्या गाड्या घेतलेल्या आम्ही, त्या घेऊन रोडवर चालत असताना, सगळे टॅक्स भरलेले असताना ह्या गुंडांना घाबरून आम्हाला आमची लूट होते, यांना पैसे द्यावे लागतात. याचा कोणी विचार केलाय का? एकदा डोळे उघडा आणि विचार करा की हा शोषित जो समाज आहे, वाहन चालक समाज, हा शोषित समाजाला कुठंतरी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 11 कोटी वाहन चालकांनी जर मतदान बंद केलं ना, विचार करा काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.